नाही बघा, राज्यामधल्या माननीय पालकमंत्री महोदयांच्या नियुक्त्या परवाच्या दिवशी या ठिकाणी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केल्या आणि एखादा दुसरा अपवाद वगळता त्या ठिकाणी कुठेही म्हणजे त्याची चर्चा नाही। आता आपण जो विषय काढला सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेबांचा रायगड पालकमंत्री पदाचा, तर त्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं असेल तर कालच सुधारित आदेश म्हणजे पालकमंत्री रायगड आणि माननीय पालकमंत्री नाशिक या संदर्भामध्ये स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाला या ठिकाणी दिलेले आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत। ते दावोस दौऱ्यावरनं परतल्यानंतर माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा ही एकत्र बसतील आणि नक्कीच रायगड आणि नाशिकच्या बाबतीत ते माननीय मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरनं परत आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयातनं चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघेल। मग सांगितलं ना मी आता नाशिक आणि रायगडचं आपल्याला जे सांगितलं ना की त्या बाबतीत तिथली थोडीशी चर्चा दोन ठिकाणची होती आणि थोडीशी नाराजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये होते, कारण आमचे माननीय दोन्ही मंत्री महोदय हे सिनियर आहेत। भरतशेठ गोगावले सुद्धा सिनियर आहेत, कारण मागच्या वेळी तर उलट ते त्यांचं नाव मंत्रिपदामध्ये असताना ते स्वतःहून त्या ठिकाणी थांबले आणि दुसऱ्या माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी दुसऱ्या माननीय आमदार महोदयांना त्यावेळी संधी मिळाली। त्यामुळं आणि माननीय दादाजी भुसे सुद्धा आमचे सिनियर मंत्री आहेत। त्यामुळे मला तर असं वाटतंय की फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरनं आले की माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा ही एकत्र बसतील आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो की यातनं सुद्धा चर्चेतनं निश्चितपणे मार्ग निघेल। एक जण विचारा ना, एक जण विचारा। पालकमंत्री जाहीर करण्यास घाई झाली का किंवा समन्वयाचा अभाव पडला का, त्यामुळे ही सगळी नाराजी उद्भवली? साहेब आता इतर ठिकाणी व्यवस्थित झालं ना सगळं। इतर ठिकाणची सगळ्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रत्येकाने ते एकमेकांचं अभिनंदन केलं, एकमेकांना शुभेच्छा दिल्या। आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर अशा पद्धतीने चर्चा होत असेल तर ती सुद्धा समन्वयातनं आम्ही सोडवू ना। बिलकुल रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणचा अपवाद वगळता इतर कुठेही कुरबुरी नाहीत। म्हणजे जिथं राष्ट्रवादीचे पालकमंत्री झाले तिथं सेना भाजपच्या आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलंय, जिथं शिवसेनेचे पालकमंत्री झाले तिथं राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या आमदारांनी अभिनंदन केले, जिथं भाजपचे झाले तिथं शिवसेनेनं राष्ट्रवादीनं अभिनंदन आम्ही एकमेकांचं केले। काल दिवसभर ज्या नियुक्त्या परवा झाल्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं। तर मला सुद्धा अनेक आमच्या जिल्ह्यातल्या मान्य लोकप्रतिनिधींची फोन आणि मी काही लोकप्रतिनिधींना फोन केले। त्यामुळे एखादा दुसरा अपवाद झाला म्हणजे पूर्णच महायुतीमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी हलचल आहे, चलबिचल आहे असं बिलकुल नाही। मी सांगतो आपल्याला मान्य फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरनं येऊ द्यात, ते आले की लगोलग याच्यातनं मार्ग निघेल। अरे मी रायगडचं सांगितलं, तुम्ही उशिरा आला। आता मी रायगडचं सांगितलं। कोण म्हणलं असं? कोण राऊत? त्याला काय शिवसेनेतलं माहिती? शिवसेनेमध्ये काय आहे ते राऊताला काय माहिती? राऊताला काय काम नसते, सकाळी 9ला उठतात, तुम्ही लोक बूम घेऊन जाता पुढे किती बरळत सुटतात। मान्य शिंदे साहेबांचा दर्याचा पूर्वनियोजित दौरा होता, मी सुद्धा बरोबर जाणार होतो। त्याचं कारण असं आहे, विस्तारित महाबळेश्वर, जो महाबळेश्वर पाचगणी तापोळा जो परिसर आहे, माननीय मुख्यमंत्री माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी देखील होतो, मान्य शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की महाबळेश्वर आता कंजेस्टेड व्हायला लागले, महाबळेश्वर आणि पाचगणी पुरतच तिथंच कंजेशन सगळं होतंय। तर चारही दिशाला म्हणजे बघा, पाचगणीपासून वाईच्या बाजूला किंवा महाबळेश्वरपासून तापोळ्याच्या बाजूला, तापोळ्यापासून मुनावळ्याच्या बाजूला, मुनावळ्यापासून बॅकवॉटरला कोयना नगरच्या बाजूला किंवा या बाजूला तुमच्या महाबळेश्वरपासून माचुतर मेढा साईडला, या चारही बाजूला जिथं जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल, विस्तारित करता येईल, वाढवता येईल, त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला कन्सल्टिंग एजन्सी म्हणून म्हणजे प्लॅन DPR तयार करायची एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्त माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे। त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता, मी पण जाणार होतो। पण काल अचानक मला निरोप आला की जपानचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पर्यटनावरती चर्चा करण्यासाठी देशात आलेलं आहे आणि आज ते शिष्टमंडळ परत रवाना जपानला होणार आहे। तत्पूर्वी त्यांना राज्य सरकारच्या मंत्र्यांची भेट घ्यायची होती
आज माननीय मुख्यमंत्री दावोसला आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दरे दौऱ्यावरती आहेत आणि म्हणून मला निरोप आदेश मिळाला की जपानचं जे शिष्टमंडळ पर्यटनासाठी चर्चा करायला येणार आहे त्यांना मी स्वतः पर्यटन मंत्री म्हणून आणि आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करा, त्यांचा प्रस्ताव काय आहे तो समजावून घ्या आणि म्हणून मी थांबलो. नाहीतर मी सुद्धा त्या एक्सटेंडेड महाबळेश्वर जे विस्तारित महाबळेश्वर आपल्याला करायचंय त्याच्यासाठी शिंदेसाहेबांचा नियोजित दौरा आहे. शिंदेसाहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत, अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही. सर, पण राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे की भाजपला